समता पतसंस्थेवर ईडीने छापेमारी केली। ईडीकडून समता पतसंस्थेत छापेमारी करण्यात आली। भोंदूखराच्या 100 खात्यांची चौकशी करण्यात येते। पतसंस्थेत खरातकडून तब्बल 60 कोटींचा व्यवहार झालेला आहे। शाखेचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांची 9 तासांपासून ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे। भोंदू अशोक खरात नॉमिनी असलेली 100 खाती समता पतसंस्थेमध्ये आढळली होती आणि या खातेदारांची जी आहे ती शिर्डी पोलिसांकडनं चौकशी सुरू होती। जवळपास 57 खातेदारांच्या नावावर 100 खाती जी आहे ती समता पतसंस्थेमध्ये उघडण्यात आलेली होती आणि त्या दृष्टीने शिर्डी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आणि त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची देखील माहिती समोर आली। मात्र ज्या खातेदारांचं पोलिसांनी चौकशी केली, ज्या खातेदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले, त्यामध्ये मात्र खातेदारांनी सांगितले की आम्ही कधीही समता पतसंस्थेमध्ये खातं उघडला नाही, कधी आम्ही समता पतसंस्थेत आलेलो नाही आणि कधीही समता पतसंस्थेमध्ये आम्ही कुठलाही व्यवहार केलेला नाही, अशी माहिती खातेदारांनी शिर्डी पोलिसांना दिलेली होती। आणि त्या दृष्टीने एकीकडे प्रतिभा चाकणकरांच्या नावे देखील काही खाते असल्याची माहिती तपासामध्ये समोर आलेली आहे। जवळपास 4 खाते प्रतिभा चाकणकरांच्या नावे आणि कुटुंबाच्या नावे आहेत। 2 कोटीहून अधिक व्यवहार जो आहे तो प्रतिभा चाकणकरांच्या कुटुंबियाच्या नावे झाल्याची माहिती समोर आलेली। खरातनी ही जी रक्कम एवढी पतसंस्थेमध्ये गुंतवली किंवा त्याची इन्व्हेस्टमेंट केली, ही रक्कम आली कुठून, हा नेमका व्यवहार काय, कोट्यवधी रुपयांच्या रकमेची देवाणघेवाण देखील समता पतसंस्थेच्या माध्यमातून झाली का, असे जे प्रश्न आहेत ते ईडीकडनं समोर आणले जात आहे। आता या प्रकरणाचा आणखी तपास कुठपर्यंत चालू राहतो, ईडी काय कारवाई करते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कुणाल जमदाडे, जी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।